तर तुम्ही बघू शकता मस्त वरून कुरकुरीत आणि आतून मसालेदार अगदी मऊ लुसलुशीत असा इथं आपला ब्रेड पकोडा तयार झालेला आहे. तर आज आज आपण बनवणार आहोत ब्रेड पकोडा. तर त्यासाठी आपण आधी वाटण करणार आहोत. 1 चमचा जिरं घेतलंय, 1 चमचा बडीशेप घ्यायची आहे, 1 चमचा धणे घ्यायचे आहेत, आवडीनुसार हिरवी मिरची घ्यायची आहे आणि छान असं मिक्सरला याला दरदरीतच वाटून घ्यायचंय. अगदी आपला संध्याकाळच्या स्नॅक्सच्या वेळेस किंवा चहासोबत खायला मस्त स्नॅक्सचा असा आपण प्रकार बनवणार आहोत. लहानपणीच्या आठवणीतला किंवा कॅन्टीनमध्ये मिळणारा, कॉलेज कॅन्टीनमध्ये खाल्लेला असणारा ब्रेड पकोडा आपण अगदी घरच्या साहित्यात घरगुती पद्धतीने बनवणार आहोत. आता छान असं दरदरीत इथं वाटण करून घेतलेलं आहे. मी इथं 4 उकडलेले बटाटे घेतलेले आहेत. पाव किलोच्या वरती ते बटाटे. तर मस्त यांना अगदी कमी पाण्यात शिजवून घ्यायचंय, नाही तर वाफेवरही तुम्ही हे शिजवू शकता. बटाटे न किसता मॅशरने स्मॅश करून घ्यायचे. अगदी मस्त असे चंक्स राहिले तरी ते दाताखाली छान लागतात. तर इथं बटाटे मी छान असे मस्त मॅश करून घेतलेले आहेत. अगदी कमी पाण्यातच हे बटाटे शिजवायचे आहेत, म्हणजे आपलं मिश्रण आहे छान होतं आणि याला पाणी नाही सुटत आपल्या सारणाला. आता इथं बटाटे छान असे मॅश करून घेतलेले आहेत. बटाटे आधीच उकळून ठेवायचे आहेत, म्हणजे गार झालेल्या बटाट्यांचं सारण छान होतं. आता इथं कढईत तेल 2 पळ्या तेल घातलेलं आहे. तर आता याच्यात लगेच हिंग घालून घ्यायचं आहे. आपलं जे वाटलेलं वाटण आहे तेही घालायचं आहे आणि पटकन असं लगेच परतून घ्यायचं आहे. अगदी 1 ते 2 मिनटाचं आपल्याला हे सारण परतून घ्यायचं आहे. जास्तही परतायचं नाही आहे. आपण हे तळून घेणार आहोत, त्याच्यामुळे जास्तही तळायचं नाही आणि तेलही कमी घालायचं आहे, नाही तर सारण खूप तेलकट होतं. आता याच्यात पाव चमचा हळद घातली, चवीनुसार मीठ घालायचं आहे. यालाही छान असं परतून घ्यायचं आहे आणि आता आपण याच्यात जो आपला बटाट्याचं सारण आहे ते घालून घ्यायचं आहे आणि मस्त असं छान असं अगदी 2 मिनटं गॅसची लो टू मिडियम फ्लेमवर याला परतून घ्यायचं आहे. सारण आता 2 मिनटं परतून घेतलेलं आहे. मस्त इथं सारण आता आपलं तयार झालेलं आहे. हवं असल्यास याच्यात खूप मसाले घालता, आमचूर पावडर वगैरे, आपण काहीच घातलं नाही. आता इथं गच्च भरून 1 वाटी मी बेसन घेतलेलं आहे आणि बेसन हे चाळूनच घ्यायचं आहे. छान असं चाळून घेतलं म्हणजे ते हलकं फुलकं असं आपलं बॅटर तयार होतं. याच्यात गाठी गिठोळी काहीच राहत नाही. तर याला छान असं चाळून घ्यायचं आहे. आता इथं चाळून घेतलेलं आहे बेसन, याच्यात ओवा घालायचे आहेत. ओवामुळे छान अशी चव येते. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मस्त असं बॅटर हे थोडं थोडं पाणी टाकून, जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही, छान असं हे बॅटर छान सरसरीत असं हे बॅटर बनवून घ्यायचं आहे. तर आता पहिले 2 ते 5 मिनटं छान याला असं फेटून घ्यायचं आहे, म्हणजे बॅटर आपलं छान हलकं फुलकं होतं आणि आपला जो ब्रेड पकोडा आहे तोही छान हलकं फुलकं होतं. आता बघा याच कन्सिस्टन्सी राहू द्यायची आहे, जास्त पातळीने जास्त घट्टही नाही. घट्ट ठेवलं म्हणजे मग आतून आपलं हे कच्चा राहतो. आता इथं भाजी छान अशी गार झालेली आहे, सारण छान गार करून घ्यायचं आहे. आता मी तर ब्रेड घेतलेले आहेत, व्हाईट ब्रेड घेतलेले आहेत, त्याऐवजी तुम्ही ब्राऊन ब्रेडही घेऊ शकतात. आता छान असा आपण एका ब्रेडवर हे छान असं हे सारण लावून घ्यायचं आहे. जास्त जाडही नाही, जास्त बारीकही नाही, मीडियम असा थर द्यायचा आहे. तुम्ही खाली ब्रेडला हिरवी चटणी लावू शकतात, पण जसा कॅन्टीनमध्ये मिळतो ना तो अगदी साधा सिंपल पण चवीला अगदी भारी असतो. तर आपण त्याच पद्धतीने साध्या सिंपल पद्धतीने आपण ब्रेड पकोडा बनवणार आहोत. तर छान असं पूर्ण बाजूने सारण लावून घ्यायचं आहे. अगदी जास्तही मी सारण लावलेलं नाही आहे. लगेच वरून दुसरा ब्रेड ठेवून हाताने थोडं प्रेस करायचे, म्हणजे हा ब्रेड दुसऱ्या ब्रेडला छान असा चिपकतो. आता छान याला ब्रेडला आपण मध्ये असा कट करून घेणार आहोत. अगदी मस्त असा आपला इथं ब्रेड पकोडा तयार होणार आहे. आता छान कट केल्यानंतर तुम्ही बघू शकता मस्त असं आतून सारण छान असं भरलं गेलं आहे. आपण याच पद्धतीने पुढच्याही ब्रेडला आपण सारण लावून घेणार आहोत. यालाही मध्ये तसाच कट मारायचा आहे. आता इथे मी लगेच कढईमध्ये तेलही गरम करायला ठेवलेलं आहे. तेलही छान तापलेलं आहे.
आता हे मस्त आहे आपल्यावाल्या याच्यात असं बुडवून घ्यायचं आहे. आपलं जे बेसनचं मिश्रण आहे त्यात छान पूर्ण असा कोट करायचा आहे आणि लगेच मस्त गरम गरम तेलात छान याला तळून घ्यायचं आहे. अगदी सोनेरी रंगावर तळून घ्यायचं आहे. आता दुसराही ब्रेड मस्त असा कोट करायचा आहे. लगेच याला छान असं कोटिंग होतं. जास्त जाडही नाही आणि बारीक नाही. आपलं बॅटरही छान इथं झालेलं आहे. आणि जेवढे ब्रेड मावतील तेवढे तुम्ही जेवढं तेल घेतलं असेल तेवढे ब्रेड त्याच्यात टाकायचे आहेत. आता माझ्या ह्याच्यात 2च ब्रेड मावलेले आहेत आणि छान असे सोनेरी रंगावर मी तळून घेतलेले आहेत. तर तुम्ही पाहू शकता मस्त असे इथं आपले ब्रेड पकोडा तयार झालेत. अगदी वरून कुरकुरीत आणि आतून मस्त असं नरम असं आपले इथं ब्रेड पकोडा तयार झालेले आहेत. तर तुम्ही बघू शकता हिरवी चटणी किंवा सॉससोबत तुम्ही हे सर्व